हॅलो हॅलो नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण इन्स्टंट चकली बनवणार आहोत. म्हणजे एरवी आपण दिवाळीला वगैरे जसं चकलीचं पीठ जसं तांदूळ डाळ वगैरे भाजतो आणि चक्कीवरनं त्याला दळून आणतो आणि त्यानंतर त्याच्या चकल्या बनवतो. तर ही आपण प्रोसेस दिवाळीला फॉलो करतो. पण एरवी जर मध्ये कधी आपल्याला चकली वगैरे खायचं मन झालं तर ही झटपट इन्स्टंट अशी चकली आपण घरी बनवू शकतो. तर ही इन्स्टंट चकली बनवायची प्रोसेस सेम टू सेमच आहे आणि जे काही आपण मसाले वगैरे ॲड करतो तेही आपण तेच ॲड केलेले आहे. फक्त आपण ते जे दळून आणायची वगैरे प्रोसेस आहे भाजणी वगैरे करून ती फक्त इथे स्किप केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सुरुवात करूया रेसिपीला. तर हे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे. आपलं चण्याच्या डाळीचं जे बेसन असते ते इथे मी वापरलेलं आहे आणि तांदळाचं पीठ जे आपण चक्कीवरनं दळून आणतो साधं ते इथे मी घेतलेलं आहे. तर दोघांचंही प्रमाण मी सेम ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीची प्रोसेस म्हणजे तांदळाचं आणि बेसन पीठ मिक्स केलं तर ती शूट व्हायचं राहिलं. तर त्यानंतर आता मी त्यामध्ये मीठ घालून घेतलं होतं आणि आता इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे. तर पांढरे तीळ टाकून झाले की आता आपल्याला इथे कच्चा ओवा घालून घ्यायचा आहे. तर कच्चा ओवा असा हाताने छान चोळून घातला तर त्याचा फ्लेवर छान येतो. तर ओवा घातला की हे आपलं नेहमीचं जे आपण भाजीत घालायसाठी वाटण तयार करून ठेवतो अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी देठं असतात ती सुद्धा मी त्यामध्ये घातले होते. तर त्यामुळे त्याचा कलर ग्रीन आलेला आहे. तर तो वाटण याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आता इथे मी एक पूर्ण लिंबू पिळून घेणार आहे. तुम्ही दहीही घालू शकता पण दह्याने चकली थोडीशी नरम व्हायची वगैरे भीती असते तर त्यामुळे आपण इथे लिंबूच वापरणार आहोत. तर एक पूर्ण लिंबू घातलं की त्यानंतर आता आपल्याला हा मसाला पूर्ण आपले जे पीठ आहे त्याला चोळून लावून घ्यायचा आहे. म्हणजे हाताने असं पूर्ण त्या पिठाला आपला मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने हाताने पूर्ण त्याला लावून घेऊ. तर आता इथे पूर्ण बेसन पिठाला आणि तांदळाच्या पिठाला मसाले आपले लावून झाले होते. तर आता हे आपलं मी 2 चमचे इथे हळद घातलेली आहे. तर हळद घालून झाली की इथे आपण आता मिरची पावडर घालणार आहोत. तर जे वाटण मी घातलं आहे त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे घातलेली नव्हती. तर आता आपण इथे मिरची पावडर थोडंसं जास्तच घालणार आहोत. त्यानंतर हे धने पावडर आहे 2 ते 2.5 चमचे लहान चमच्याने मी धने पावडर घातलं होतं. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि हेही आता ड्राय मसालेसुद्धा आपल्याला सर्व तांदळाचं पीठ आणि बेसन पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाताने असं चोळून पूर्ण तुम्ही सर्व मसाले आणि पीठ एकजीव करून घ्या. तर इथे मी अशा पद्धतीने हाताने चोळून पूर्ण ज्या आपल्या बेसन पिठाच्या थोड्या हलक्या गाठी पकडल्या होत्या त्या काढून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपल्याला इथे तेलाचं कडक तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे आणि अशा गरम कडकडीत तेलाचं आता आपल्याला इथे मोहन घालून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारणतः 2 चमचे एवढं मोहन घालून घेतलेलं आहे. तर इथे आता आपल्याला हे तेलही पूर्ण बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तर एका चमच्याने तुम्ही असं पूर्ण सर्व एकजीव करून घ्या. तर आता आपल्याला हे सर्व थंडच पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. तर इथे कोमट वगैरे पाणी आपण वापरणार नाही आहोत. इन्स्टंट चकली आहे, आपल्याला खूप काही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची नाही आहे. तर त्यामुळे आपण इथे थंडच पाण्याने पीठ भिजवून असा थोडासा घट्टसर असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर खूप पातळ नाही आणि खूपही जास्त घट्ट नाही, तर असा मीडियम गोळा आपण इथे बनवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला या
चकलीच्या गोळ्याला कमीत कमी एखादी तास तरी रेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा चकल्या पिळायला घेऊ तर आपल्या चकल्या तुटणार नाही. तर आता 1 ते 1.5 तास मी या डोला छान रेस्ट दिला होता. तर या ठिकाणी तुम्ही तेलाचा हात घेऊनही डो मळू शकता, पण मी इथे फक्त साधाच तेल न वापरता मळून घेत आहे. तर आता इथे आपला डो पूर्ण चकली बनवायसाठी रेडी झालेला आहे. तर आता हा चकलीचा साचा आहे, याला आपल्याला आतून छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ त्या साच्याला आतून चिकटणार नाही. तर इथे अशा पद्धतीने तेलाने आपण साच्याला आधी छान ग्रीस करून घेऊ. त्या बाजूलाही मी थोडं तेल लावून घेतलं होतं. आणि आता आपल्याला बेसन पिठाचं असं लांब लांब हाताने आकार देऊन साच्यामध्ये पूर्ण असं दाबून दाबून त्याला प्रेस करून करून साचा पूर्ण भरून घ्यायचा आहे. तर आता असं पूर्ण प्रेस करून करून मी बेसन पीठ भरून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर त्यानंतर आता इथे साचा आपला चकल्या पिळायसाठी रेडी झालेला आहे. त्यानंतर आता इथे मी चॉपिंग ट्रेवरतीच चकल्या पिळून घेणार आहे. तर त्याला मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं होतं आणि आता आपण चकल्या पिळायला सुरुवात करू. तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपली चकली अजिबातच तुटत नाही आहे आणि छान चकलीला काटेही छान आलेले आहे. तर आपण पिठाला जर छान रेस्ट दिली आणि छान मळलं तर चकली पिळताना तुटत नाही. आणि आपण कुठलेच असे जाडसर मसालेसुद्धा त्यामध्ये वापरलेले नव्हते, त्यामुळे साच्यातून चकली जेव्हा बाहेर निघत आहे तर अडकत पण नाही आहे मध्ये. जसं की आपण कढीपत्ता वगैरे एखादी थोडासा मोठासा पान वगैरे त्याच्यामध्ये राहिला तर तो साच्यामध्ये अडकतो, तर तसंही आपण काहीच त्यामध्ये घातलेलं नाही आहे. तर एकदम इझिली आपण चकल्या पिळून घेऊ शकत आहे. तर अशा पद्धतीने इथे मी 4 चकल्या पिळून घेतल्या आहे आणि त्यानंतर मी दुसऱ्या ट्रेवरती बाकी सर्व चकल्या माझ्या पिळून घेतल्या होत्या. तर आता आपल्याला या चकल्या छान एकदम कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. तर चकल्या करताना तेलाचं टेम्परेचर हे खूप जास्त असायला हवं. तर आता इथे मी चकली तळून घेत आहे. तर हलक्या गरम तेलामध्ये चकल्या तळल्या तर त्या नरम होतात, त्यामुळे एकदम कडकडीत अशा गरम तेलामध्ये आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे. तर एरवीमध्ये कधी जर आपल्याला चकली वगैरे खायची इच्छा झाली तर आपण खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवतो. तर त्यावेळेस आपण ही इन्स्टंट चकली बनवू शकतो. जसं की बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे आपल्या घरी असतेच, तर आपण इन्स्टंट चकली दळून वगैरे न आणता बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या इथे मी सर्व तळून काढून घेतलेल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता की चकली बघताना असंच वाटत नाही की आपण ही फक्त बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठापासून भाजणी वगैरे न करता या चकल्या बनवून घेतल्या. बघताना ही चकली सेम टू सेम आपल्या भाजणीच्या पिठाची चकल्यासारखीच दिसते आणि चवीलाही सेम टू सेम तशीच लागते आणि नरमसुद्धा होत नाही. खूप छान अशी क्रंची चकली होते. तर तुम्हीही तुमच्याकडे अशी इन्स्टंट चकली नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज आवडत असेल तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा. तर इथे मी एक चकली तोडून दाखवते.
खूप क्रंची चकली झालेली आहे आणि सर्वात मेन म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही आहे, खूप ड्राय झालेली आहे आणि चवीलाही खूप टेस्टी झालेली आहे. तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.